मी पण मजेत। मी ऋषाली नरे, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर तुम्ही कधी चेहऱ्याला बीट लावलंय का? किंवा तुम्ही बीट एरवी खातच असाल तर बऱ्याचदा आपण खातो पण चेहऱ्याला लावत नाही। तर तुम्हाला पण असं पिंकिश ग्लोईंग स्किन हवी आहे का आणि आपल्या चेहऱ्यावरचे डाग वगैरे घालवायचे असेल तर बीटचं फेस पॅक नक्की लावत चला। मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीटचं फेस पॅक कसं बनवायचं तर 2-3 प्रकारे एक्सप्लेन करणार आहे, तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा। बीट हे आपल्या त्वचेसाठी एक नैसर्गिक शक्तिशाली वर्धक आहे। तर बीटामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि भरपूर सारं आयर्न असतं। तर आपल्या स्किनमध्ये आपल्या जे आसपास प्रदूषण असतं, आपण वेगवेगळे पदार्थ खातो आणि ह्या आपल्या चुकीच्या आहारामुळे आपल्या स्किनमध्ये खूप सारे फ्री रॅडिकल तयार होतात। तर ह्या फ्री रॅडिकलला रिमूव्ह करायचं काम हे घटक करत असतात, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि बीटामध्ये जे आयर्न असतं ते। तर आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपली स्किन खूप डिहायड्रेट होते, तर स्किनचं हायड्रेशन करायचं काम पण बीट करतं। तर बीटामध्ये खूप सारा पाण्याचा साठा असतो आणि बीट खायला तसेच आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप छान असतं। तर बीटाचे ज्यूस करून पण पिले जातात। तर बीट हे वेगवेगळ्या प्रकारे आपण खाऊ शकतो, डायरेक्टली सॅलडमध्ये खाऊ शकतो किंवा ज्यूस करून पिऊ शकतो किंवा आपल्या स्किनवरती पण लावू शकतो। तर असं बीटाचे खूप सारे फायदे आहेत। तर हे सर्व फायदे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एक्सप्लेन करणार आहे। आपण जो चुकीचा आहार घेतो त्या आहारामुळे आपल्या स्किनमध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार होतात, तर ते रॅडिकल्स काय करतात, आपल्या स्किनची जी लवचिकता आहे ती कमी करतात। आपली जी सॉफ्ट स्किन असते ना त्यावर त्याच्या सुरकुत्या पडतात आणि आपण लवकरात लवकर म्हातारे दिसायला लागतो। आणि हे फ्री रॅडिकल आपल्या ज्या स्किनमध्ये सेल्स असतात त्याला आतमधून डॅमेज करतात। तर ह्या सर्व दूर करायचं काम बीट खूप छान प्रकारे करतं। आपल्या त्वचेवरती असे ॲक्नी म्हणजे मुरूम तयार होतात, असे इथे असे पट्टे, असे ब्लॅक ब्लॅक डाग असे एकदम पट्ट्यासारखे तयार होतात। तर आपण हायपर पिगमेंटेशन म्हणतो, असे कुठे चेहऱ्यावरती काळे डाग तयार होतात। तर हे सर्व जर कमी करायचं असेल तर बीट आपण बीटाचं फेस मास्क लावणं खूप गरजेचं आहे। आपण जर बीट नियमित खाल्लं किंवा चेहऱ्यावरती लावलं तर आपल्या चेहऱ्याला एक छान अशी गुलाबी चमक येते। आपला चेहरा असा एकदम तेज होतो आणि असं एकदम खूप छान फ्रेश मुलायम अशी आपली स्किन होत असते। स्किनला हायड्रेट करतं। बीट जर तुम्ही खाल्लं तर तुमचं लो बीपी असेल म्हणजे ब्लड प्रेशर जर लो असेल तर ते व्यवस्थित करायचं काम हे बीट खूप छान करतं। तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बीटाचे खूप सारे फायदे आहेत। बीटाचा रस काढून आईस क्यूब बनवायचे आणि आपण जर रात्री 5-10-15 मिनिटं जरी ते आईस क्यूब चेहऱ्याला लावले ना तर खूप सारा फरक होतो। तर सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा। मी आता इथे छोट्या साईजचे 2 बीट घेतलेले आहेत। तर त्या बीटाची वरची सगळी साल काढून टाकायची, जास्त नाही पण वरची जी साल आहे ती अलगद चाकूच्या साहाय्याने काढायची। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल याप्रमाणे सगळी साल मी इथे काढून घेणार आहे आणि मग त्याला असे बारीक बारीक तुकडे करायचे आणि ते मिक्सरमधून बारीक करायचे आणि मग ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि त्याचा रस सेपरेट करायचा, जो चोथा आहे तो बाजूला काढायचा। तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच।
आता मी इथे बिटाचा सगळा रस काढून घेतलेला आहे आणि त्यातला काही रस मी आईस बनवण्यासाठी ठेवणार आहे. तर मी अशा पद्धतीने का ठेवलेला आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच, कारण छोटे छोटे क्यूब असतात ना ते चेहऱ्यावरती लावायला आपल्याला खूप कठीण पडतात, कारण लावायला गेलं का ते खाली पडतात. तर अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. तर ऑनलाईन आईसचे रोलर पण भेटतात, तर त्याची लिंक मी तुम्हाला देईल. तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता जो उरलेला रस आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे फेस पॅक बनवणार आहोत. तर पहिल्यांदा मी घेतलेला आहे 2 चमचे बिटाचा रस. तुम्हाला जेवढा बनवायचा त्यानुसार बनवू शकता. तर त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आणि एकदम असं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आणि रात्री तुम्ही 10-15 मिनटं असं लावून रेस्ट करू शकता. तर आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने चेहऱ्यावरती ते ॲप्लाय करायचं. जास्त असं घर्षण नाही करायचं, एकदम अलगद हाताने ॲप्लाय करायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, खूप छान इफेक्ट पडतो. तुम्ही जर नियमित केलं ना, रेग्युलर नाही म्हटलं तरी 2-3 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा लावलं तरी पण चालेल. तर अशा प्रकारे सगळ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आणि जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायचं. नंतर आपला फेस व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला चेहऱ्याला एकदम असं स्मूथ असा टॉवेल किंवा तुम्ही नॅपकिन घेऊ शकता, त्याच्या साहाय्याने पुसून काढायचं. तर मी आता येथे माझा फेस पूर्णपणे वॉश केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान अशी चेहऱ्याला चमक आलेली आहे आणि एकदम फ्रेश फील होतं. खूप छान वाटतं. तर त्यानंतर आता येथे आपण दुसरा पॅक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 2 चमचे रस घेतला आणि त्यामध्ये थोडंसं तुमच्याकडे ॲलोवेरा जेल असेल तर तुम्ही टाकू शकता. तर माझ्याकडे नाही आहे, तर आपल्याकडे नॅचरल ॲलोवेरा आहे, तर कशाला जेल टाकायचं? म्हणून मी नॅचरल ॲलोवेरा टाकलेला आहे. तर थोडंसं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकसारखं मिक्स केलं का त्याचं छान एकदम मस्त कन्सिस्टन्सी तयार होते आणि चेहऱ्याला पण लावायला व्यवस्थित होतं. तर अशा प्रकारे त्यामध्ये ॲलोवेरा जेल मिक्स केलेला आहे. तर त्यानंतर आपण आता त्याला चेहऱ्यावरती लावणार आहोत. तर खूप छान याचा खूप छान इफेक्ट पडतो. तुम्हाला जे सोपं पडेल तो पॅक तुम्ही बनवू शकता. तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते तुम्ही बनवू शकता. कधी आपल्याकडं कायम दही अवेलेबल नसतं, तर तुम्ही अशा प्रकारे पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं. याचा पण खूप छान रिझल्ट येतो. तुम्हाला जे आवडेल ते तो पॅक तुम्ही तुमच्या फेसवरती लावू शकता. तुम्ही आता येथे दुसऱ्या फेस पॅकचा रिझल्ट पाहू शकता. तो पण खूप छान आहे आणि आता यानंतर आपण तिसरा फेस पॅक बनवणार आहोत. तो पण खूप सोपा आहे. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बेसन पीठ तर नेहमी अवेलेबल असतं. तर 2 चमचे बिटाचा रस घेतला. त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकलं आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. जास्त घट्ट होत असेल तर थोडंसं बिटाचा रस परत त्यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित एकसारखी कन्सिस्टन्सी आपल्याला जसं चेहऱ्यावरती लावायला सुटेबल पडेल अशा हिशोबाने बनवून घ्यायचं. म्हणजे आपल्याला लावताना ते सोपं पडेल.
बेसन पिठाचा पॅक जास्त वेळ नाही ठेवायचा. तो थोडासा ड्राय पडतो आणि स्किनला थोडंसं हे होतं. त्यामुळं तो जास्तीत जास्त 10 मिनिटं ठेवायचा आणि लगेच वॉश करून टाकायचं. तर खूप छान रिझल्ट येतो. तुम्ही पाहू शकता एकदम स्किन अशी मऊ होते आणि आपल्या चेहऱ्याला अशी गुलाबी चमक येते आणि तेज पण खूप छान येतं. तर आता यानंतर मी दाखवणार आहे आपण आईस. आता आपला इथे आईस रेडी झालेला आहे. तर मी या पेल्यामध्ये असा आईस बनवलेला आहे, जेणेकरून मला असं चमच्याच्या साहाय्याने डायरेक्ट लावता येईल. कारण हातामध्ये घेतला का हाताला खूप थंड लागतं आणि छोटे-छोटे क्यूब बनवले का ते पण लावायला सोपं पडत नाही. तर आईस रोलर पण भेटतो. मी तुम्हाला मागेच म्हटलं, तर त्याची लिंक भेटेल. तर सध्या मी असंच जुगाड केलेला आहे. तर जुगाड कसा वाटला कमेंट नक्की करा. तर हा आईस तुम्ही रात्रीचं फेसवरती लावू शकता आणि रात्रीचं कसं असतं निवांत वेळ असतो आणि आपण आराम करत असतो. त्यामुळं आपल्याला कुठं बाहेर प्रदूषणामध्ये पण जायचं नसतं आणि असं काही वेळ लावून 10-15 मिनटं ठेवायचं आणि मग त्यानंतर आपला फेस पूर्णपणे वॉश करून टाकायचा. तर खूप छान इफेक्ट होतो. जे आपले स्किनवरती ओपन पोर्स वगैरे असतात ते व्यवस्थित टाईट होतात आणि स्किन खूप छान प्रकारे ब्राईट होते आणि नॅचरली हेल्दी ग्लो येतो आपल्या स्किनवरती. तर जे चेहऱ्यावरती कुठे जळजळ वगैरे होत असेल तर या आईसने खूप छान इफेक्ट होतो आणि पिंकिश ग्लोईंग स्किन तयार होते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या टिप्स मिळतील आणि त्या पण त्याचा उपयोग करून घेतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.